विजय जोशप यांचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केला होता, पण त्याच विजय थलपतीने मुख्यमंत्री होऊन त्याचा बदला घेतला. जसं काही एखाद्या चित्रपटाचा सीनच चालू आहे. होय, आत्ताच झालेले तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री विजय जोशप मुख्यमंत्री होऊन अखेर त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतला. पण कोणत्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अपमान केला होता, काय घडलं होतं, चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. ही घटना आहे 2013 सालची. तमिळनाडूचं राजकारण तापलेलं होतं आणि त्या राजकारणाच्या मध्यभागी उभा होता एक अभिनेता, एक सुपरस्टार विजय थलपती. आज तोच व्यक्ती तमिळनाडूच्या सर्वात मोठ्या खुर्चीपर्यंत पोहोचलाय. पण विजय यांचा या खुर्चीपर्यंत येण्याचा प्रवास काही साधा नव्हता. तो प्रवास होता अपमानाचा, संघर्षाचा आणि शांतपणे सूड घेण्याचा आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहण्याचा. 2013 मध्ये तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री होत्या जयललिता. त्यांनी विजय थलपतीचा अपमान केला होता. ज्या विजयला पाहण्यासाठी लाखो लोक ताटकळत उभं राहत होते, तोच विजय मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तासनतास उभा राहिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी त्याला विचारलं सुद्धा नाही. या उलट त्या व्यक्तीचा अपमान केला गेला. आज तोच व्यक्ती मुख्यमंत्री झालाय. हा कुठल्या सिनेमामधील सीन नाही, ही आहे विजय जोशप यांच्या आयुष्यामध्ये घडलेली खरी घटना. खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका, कारण की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा कधी ना कधी समोरचा व्यक्ती असा अपमान करतो, पण त्या गोष्टीचा बदला फार कमी लोक घेतात. त्यामधीलच एक विजय थलपती. आता लक्ष देऊन ऐका नेमकं काय झालं होतं. हा किस्सा सुरू होतो सप्टेंबर महिन्यामधील 9 तारीख, साल होतं 2013. त्या दिवशी विजयचा एक मोठा चित्रपट रिलीज होणार होता. त्या चित्रपटाचं नाव होतं थलैवा. चित्रपटासाठी मोठं बजेट लावण्यात आलं होतं, मोठे टारकास्ट होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचा विषय. हा फक्त ॲक्शन किंवा मसाला चित्रपट नव्हता. विजयचा थलैवा हा चित्रपट राजकारणावरती आधारित होता. एक सामान्य माणूस नेता कशा प्रकारे बनतो, त्याच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात, त्याला काय काय करावं लागतं, भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये उभा राहण्याची कथा आणि जनतेसाठी लढणारा हिरो, अशी त्या चित्रपटाची स्क्रिप्ट होती. आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांना थलैवा म्हणजे काय हे माहिती नसेल. तमिळ भाषेमध्ये थलैवा म्हणजे नेता. विजय यांच्या जीवनातील वाद इथूनच सुरू होतो, कारण की त्यावेळेस तमिळनाडूमध्ये सत्ता होती AIAMDMK या पक्षाची आणि त्या पक्षाच्या प्रमुख होत्या जयललिता. जयललिताला तमिळनाडूमधील लोक प्रेमाने थलैवी म्हणायचे. थलैवी म्हणजे महिला नेता. म्हणजे एका बाजूला राजकारणात आधीपासून एक थलैवी होती आणि दुसऱ्या बाजूला विजय थलैवा नावाचा चित्रपट घेऊन येत होता. फक्त नावामुळे वाद झालं असं नव्हतं. त्या चित्रपटाची टॅगलाईन होती टाईम टू लीड, म्हणजे आता नेतृत्व करण्याची वेळ आली. कल्पना करा, तमिळनाडूमध्ये अगोदरच एक शक्तिशाली मुख्यमंत्री आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सर्वात लोकप्रिय अभिनेता तो आपल्या चित्रपटामधून टाईम टू लीड म्हणतोय. साहजिकच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली, कारण की विजयच्या चित्रपटामध्ये टॅगलाईन होती आता नेतृत्व करण्याची वेळ आली. त्यामुळं सर्वांना वाटू लागलं विजय आता राजकारणात येतोय काय. जयललिता ज्या मुख्यमंत्री होत्या त्यांना अगोदरच धास्ती भरली. जर विजय नेता म्हणून उदयास आला तर आपलं काही खरं नाही, हे जयललिता यांना अगोदरच ठाऊक होतं. कारण की विजय यांची राजकीय महत्त्वाकांक्षा काही कमी नव्हती आणि त्यांचे वडील चंद्रशेखर हे अगोदरपासूनच सांगायचे, विजय एक ना एक दिवस राजकारणामध्ये येईल आणि तेव्हा सर्वांना पाठीमागे टाकेल. म्हणून विजय यांचा थलैवा हा चित्रपट फक्त सिनेमापुरता मर्यादित राहिला नाही, त्याच्याकडं राजकीयदृष्ट्या पाहू लागले लोक. आणि मग सुरू झाला संपूर्ण खेळ. चित्रपट निर्मात्याला फोन येऊ लागले, धमक्या येऊ लागल्या. थिएटर मालकांना सुद्धा धमक्या देऊ लागले. सरळपणे सांगितलं गेलं, जर हा चित्रपट रिलीज झाला तर आम्ही थिएटर उडवून देऊ. त्या काळामध्ये तमिळनाडूमधील राजकारण आणि सिनेमा यांच्यामधील नातं खूप खोल होतं. तिथे अभिनेता म्हणजे फक्त एखाद्या चित्रपटापुरता मर्यादित नसतो, तो भविष्यामधील राजकारणीही असू शकतो. आणि म्हणून धमक्या हलक्यात घेणं शक्य नव्हतं. चित्रपट रिलीजची तारीख जवळ येत होती आणि तमिळनाडूमध्ये तणाव वाढत चालला होता. आणि मग सरकारची भूमिका समोर येते. सांगितलं जातं, या चित्रपटाला आम्ही सुरक्षा देऊ शकत नाही. हे वाक्य वरतून साधं वाटत होतं, पण आतमध्ये खूप मोठा अर्थ होता. कारण जर सरकार सुरक्षा देत नसेल तर थिएटर मालक हा चित्रपट लावणार तरी कसे, कोण रिस्क घेणार. म्हणजे अधिकृत बंदी नव्हती, पण प्रत्यक्षामध्ये
विजय यांच्या थलैवा चित्रपटाला बंदीच आली होती. आता इथे या चित्रपटासाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये लावले होते. स्वतः विजय यांनी देखील या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेतली होती. त्यामुळे विजय यांना फक्त यामधून एकच मार्ग दिसत होता, मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांना भेटणं. विजय आणि त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्र्याला भेटण्याची वेळ मागितली, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. पुन्हा प्रयत्न झाला, पुन्हा त्यांना नकार मिळाला. त्यांनी ठरवलं आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जाऊनच भेटायचं. विजय आणि त्यांचे वडील जयललिता यांच्या ऑफिस बाहेर घराबाहेर 1-2 दिवस थांबले, पण मुख्यमंत्री असलेल्या जयललिता घराबाहेर जात होत्या, ऑफिसमध्ये येत होत्या, पण विजय आणि विजयच्या वडिलांना ते भेटल्या नाहीत. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आता व्यस्त आहेत. कल्पना करा, ज्या व्यक्तीचे लाखो चाहते तोच व्यक्ती आज मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये 2 दिवस उभा होता, मुख्यमंत्री त्याला भेटले सुद्धा नाही. एवढंच काय, जयललिता यांचं जिथं घर होतं त्या बंगल्यावरती देखील गेले, पण तिथं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, मला सिनेमामधील लोकांना भेटण्यासाठी सध्या वेळ नाही, माझ्याकडे दुसरी कामं आहेत. इथे विजय आणि त्यांच्या वडिलाला खूप मोठा अपमान वाटला. मुख्यमंत्री आपल्याला भेटू शकत नाही म्हटल्यावरती काय. इथे विजय यांच्या एक गोष्ट लक्षात आली, आपण चित्रपटाला जी टॅगलाईन दिली आहे त्याच टॅगलाईनमुळे सर्व प्रॉब्लेम होत आहे. ती टॅगलाईनच त्यांनी काढून टाकली आणि तब्बल 22 दिवसांनी विजयचा थलैवा चित्रपट हा थिएटरमध्ये रिलीज झाला. पण इथे विजय आणि त्यांच्या वडिलांच्या एक गोष्ट लक्षात आली, आपल्याला फक्त चाहते मानतात, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भावसुद्धा दिला नाही. मुख्यमंत्र्यांनी आपला आणि आपल्या वडिलांचा अपमान केला आहे. त्याच वेळेस विजयने ठरवलं, आपण या गोष्टीचा बदला राजकारणामध्ये येऊन घ्यायचा. तेव्हापासून विजय पैसा, चाहत्यांचं नेटवर्क, सर्व गोष्टी शांतपणे मजबूत करत राहिले. 2021मध्ये विजयच्या वडिलांनी नवीन पक्ष सुरू करण्याचा प्रयत्नही केला, पण विजय यांना ती गोष्ट आवडली नाही. कारण की त्यांचं म्हणणं होतं, राजकारण आणि सिनेमा एकाच वेळी करू शकत नाही. तुम्हाला सिनेमा करायचा तर सिनेमा करा, राजकारणामध्ये यायचं तर राजकारणामध्ये या, दोन्ही गोष्टी एकत्र करू नका. आणि मग वेळ आली 2024ची, जेव्हा विजयने सिनेमामधून अखेर संन्यास घेतला आणि राजकारणामध्ये एंट्री घेतली. 2024मध्ये TVK पक्षाची स्थापना केली. विजयने त्यावेळी शेवटच्या चित्रपटाची शूटिंग केली. चित्रपटाचं नाव होतं जननायक. त्यानंतर विजय यांनी राजकारणामध्ये आल्यानंतर सिनेमाला रामराम केला. विजय यांचा तोच चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. निवडणुकीच्या तोंडावरती हा चित्रपट रिलीज करणं म्हणजे जनतेला आपल्याकडं आकर्षित करणं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे तो चित्रपट निवडणुका होईपर्यंत आणि निकाल लागेपर्यंत रिलीज झाला नाही. पण त्यांनी जयललिता यांचा मुख्यमंत्री होऊन बदला नक्की घेतला, कारण की तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त त्यांच्या पक्षाला यश मिळालं. जयललिता यांचा पक्ष 3ऱ्या क्रमांकावरती फेकला गेला. विजयचा पक्ष हा 1 नंबरवरती राहिला. इथे विजय यांच्याकडून एक गोष्ट नक्की शिकायला मिळेल, कोणी जर आपला अपमान केला तर तात्काळ बदला घेऊ नका. त्यासाठी स्वतःला मजबूत करा, स्वतःची कॅपॅसिटी वाढवा आणि मग वेळ आल्यावर त्या गोष्टीचा बदला घ्या.